बाळांनो, पहिल्यांदा आपल्याला बघा अकाउंटिंगच्या ज्या वेळेला आपण बेसिक कन्सेप्ट बघितल्या. ठीक आहे. सो बेसिक कन्सेप्ट मध्ये आपण एक कन्सेप्ट बघितली होती ज्याचं नाव होतं डिस्काउंट. ठीक आहे. आता जे लोक न्यू आहेत त्यांना कदाचित ही कन्सेप्ट माहित नसेल, तर पुन्हा एकदा एकदम जस्ट क्विकली आपण ही कन्सेप्ट पहिला शिकून घेऊया, पुन्हा एकदा याला रिव्हिजन करूया आणि त्यानंतर आपण या कन्सेप्टवर आधारित आपल्याला जर्नल एंट्री कशी करायची आहे ते आपण बघूया. ओके. सो डिस्काउंट म्हणजे सगळ्यांना समजतं, डिस्काउंटला आपण मराठीमध्ये सूट असं म्हणतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या दुकानामध्ये काहीतरी खरेदी करायला गेला, तर तुम्ही जो दुकानदार ती किंमत सांगतो त्याच्यावर तुम्ही तिथं डिस्काउंट जनरली मागता, की बाबा या प्रोडक्टची जी प्राइस आहे ती थोडी कमी करा किंवा डिस्काउंट द्या, किंवा बऱ्याचशा डिस्काउंट ऑफर बघून सुद्धा कस्टमर दुकानाकडे खरेदीसाठी काय होत असतो, अट्रॅक्ट होत असतो. ठीक आहे. सो डिस्काउंटचं जनरल मिनिंग तुम्हाला माहिती आहे. आता इथं कॉमर्समध्ये आता थोडं आपण अकाउंटिंग व्यवस्थित शिकताना डिस्काउंट जो आहे तो बाळांनो, डिस्काउंट आपल्याला बघायचा आहे. तो डिस्काउंट आहे मुळामध्ये दोन प्रकारचा. ठीक आहे. डिस्काउंट आहे मुळामध्ये दोन प्रकारचा. एक आहे त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट, एक आहे त्याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट, आणि दुसरा जो डिस्काउंट असतो त्याला म्हणतात बाळांनो कॅश डिस्काउंट. ठीक आहे. पहिला आहे ट्रेड डिस्काउंट, दुसरा आहे कॅश डिस्काउंट. आता ही कन्सेप्ट तुम्हाला दिली आहे तुमच्या पेजमध्ये, पेज नंबर 8 वर ही कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन केली आहे, तीच मी इथं तुम्हाला एक्सप्लेन करतोय. बघा आता हा जो डिस्काउंट आहे यामध्ये ट्रेड डिस्काउंट नेमकं कुणाला म्हणायचं, कॅश डिस्काउंट कुणाला म्हणायचं, तर बघा ट्रेड डिस्काउंट काय असतो, तर ज्या वेळेला आपण एखाद्या दुकानामध्ये जातोय आणि एखादं प्रोडक्ट विकत घेतोय, तेव्हा जो विक्रेता आहे आणि ग्राहक आहे या दोघांमध्ये काय होतं, त्या प्रोडक्टच्या प्राइसच्या रिलेटेड एक निगोसिएशन होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही एका दुकानामध्ये गेला आणि त्या माणसानं प्रोडक्टची किंमत तुम्हाला सांगितली, दुकानदारानं प्रोडक्टची किंमत तुम्हाला बोलला की तो 500 रुपये, तर तुम्ही त्याला म्हणता की नाही हे प्रोडक्ट मला 400 रुपयाला दे. ठीक आहे. मग तो म्हणतो की मी यातले साहेब जास्तीत जास्त 50 रुपये कमी करू शकतो. मग तुम्ही म्हणाल फॉर एक्झाम्पल मी 430 रुपये देऊ शकतो. सो या दोघांमध्ये इथं काय होतं, प्रोडक्टच्या प्राइसवर निगोसिएशन होतं. ठीक आहे. आपण तिथं निगोसिएशन करतो आणि त्यानंतर एक प्राइस तिथं ठरते. मग ही जी निगोसिएशन मध्ये जी किंमत कमी होते त्याला बाळांनो ट्रेड डिस्काउंट असं म्हणतात. ठीक आहे. एखादा व्यवहार ठरत असताना जेव्हा तुम्ही त्या जर तुम्ही ग्राहक असाल किंवा जर तुम्ही सेलर असाल आणि जर ते निगोसिएशन मध्ये म्हणजे या विकण्याच्या या बोलाचालीमध्ये जी काही प्राइस कमी करता त्यातला जो डिस्काउंट असतो त्याला म्हणतात कुठला डिस्काउंट, तर ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे. मग हा कधी दिला जातो, तर हा एखादं जे ट्रान्झॅक्शन होतंय, ठीक आहे, एखादं ट्रान्झॅक्शन जे घडते त्या ट्रान्झॅक्शनच्या वेळेस या प्रकारचा डिस्काउंट तुम्हाला दिला जातो. ठीक आहे. या वेळेस तुम्हाला हा डिस्काउंट जो आहे तो दिला जातो. आता हा झाला ट्रेड डिस्काउंट. मग कॅश डिस्काउंट म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल बघा आता तुम्ही असं गृहीत धरा की तुम्ही एक व्यापारी आहात, तुमचं एक दुकान आहे आणि तुम्ही काय केले, तुम्ही एका कस्टमरला 5,000 रुपयाचा माल उधारीवर दिलेला आहे. ठीक आहे. तुम्ही व्यापारी आहात, तुमचं एक दुकान आहे आणि तुम्ही काय केलं, एका कस्टमरला 5,000 रुपयाचा माल उधारीवर विकलेला आहे. मग आता हा जो 5,000चा उधारीवर तुम्ही माल विकला, ती उधारी तुम्हाला येणं बाकी आहे. मग आता ती उधारी येणं बाकी असताना ती उधारी लवकर मिळावी म्हणून जर तुम्ही एखादा डिस्काउंट त्याला ऑफर केला, म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला तुम्ही फोन करून सांगितलं की तुझं देणं आहे ते 5,000 रुपये, पण जर तू आज मला पैसे दिलेस तर मी 4,500तच ते अकाउंट सेटल करून घेतो किंवा 4,500मध्ये तुझी पूर्ण उधारी मी तिथं माफ झाले असं म्हणू शकतो. ठीक आहे. सो या वेळेचा जो डिस्काउंट दिला जातो त्याला बाळांनो म्हणतात कुठला डिस्काउंट, तर कॅश डिस्काउंट. ठीक आहे. त्याला म्हणतात कुठला डिस्काउंट, तर कॅश डिस्काउंट. ठीक आहे. म्हणजे काय की आपण याला असं मराठी भाषेत म्हणूया की उधारी जी आहे त्या उधारीचे पैसे वेळेत किंवा याला आपण असं म्हणूया क्विकली रिकव्हर व्हावेत. उद्देश काय की उधारीचे पैसे जे आहेत ते वेळेत किंवा क्विकली रिकव्हर होण्यासाठी दिला गेलेला डिस्काउंट, होण्यासाठी जो दिलेला डिस्काउंट आहे त्याला बाळांनो म्हणतात कॅश डिस्काउंट. ओके. सो मला एकदा सांगा या दोन कन्सेप्टचं मिनिंग तुम्हाला समजलं का, ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, कॅश डिस्काउंट म्हणजे काय, हे तुम्हाला दोन गोष्टी समजल्या का एकदा बघा. आणि यानंतर मग मी एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो आणि देन लगेच आपण क्विकली जर्नल एंट्रीज याच्या बघूया कशा करायच्या असतात ते. थोडंसं क्विकली बोला, तुम्हाला हे पॉईंट समजलेला आहे का. यस बोला साक्षी, यस बाळा. ओके चलो अगेन पुढं बोला.
यस रविराज, यस चैतन्य, यक्ष ओके बाळा, यस विश्वजित, ठीक आहे, काही हरकत नाही. सो तुम्हाला समजलंय काय आहे कॅश डिस्काउंट आणि काय आहे ट्रेड डिस्काउंट. ओके बाळांनो. सो आता बघा, यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची जी आहे की हा जो ट्रेड डिस्काउंट आहे, हा ट्रेड डिस्काउंट अकाउंटिंग मध्ये रेकॉर्ड केला जात नाही किंवा हा याला वेगळा शो करत नाही. ठीक आहे, याला आपण इथे लिहून घेऊ, याला अकाउंटिंग करत असताना वेगळा म्हणजे हा लिहित नाहीत त्याला, किंवा आपण याला असं म्हणू अकाउंटिंग शो करताना, अकाउंटिंग करत असताना याला रेकॉर्ड करत नाही. ठीक आहे, आणि हा जो डिस्काउंट आहे हा मात्र रेकॉर्ड होतो. ठीक आहे, अकाउंटिंग करताना हा डिस्काउंट रेकॉर्ड होतो. ओके. सो मित्रांनो, आता आम्हाला तुम्हाला असं वाटेल की हे काही कळालं नाही की हा डिस्काउंट रेकॉर्ड का होत नाही आणि हा डिस्काउंट रेकॉर्ड का होतो. तर आता याच्या रिलेटेड काय जे आहे ते मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पलच्या सहाय्याने इथं मी शो करून दाखवतो. आय होप एवढा भाग तुम्हाला व्यवस्थित कळाला असेल. ट्रेड डिस्काउंट म्हणजे काय, कॅश डिस्काउंट म्हणजे काय. ठीक आहे, सो आता आपण काय करणार आहे, आता आपण उदाहरण बघणार आहे. ज्या उदाहरणामध्ये बाळांनो हे पुन्हा एकदा व्यवस्थित पुन्हा एकदा कन्सेप्ट क्लिअर होईल आणि ते उदाहरणाच्या सहाय्याने रेकॉर्ड कधी होते आणि कधी नाही हे पण कळेल. थोडंसं क्विकली याला लिहून घ्या आणि झालं की मला सांगा, सो दॅट कंटिन्यू पुढे करूया. लिहून घ्या एवढं. तो यामध्ये बघा, आता एक्झाम्पल मध्ये पहिलं ट्रेड डिस्काउंट म्हणजे कॅश डिस्काउंट. आता ट्रेड डिस्काउंट मध्ये बघा, इथं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया सोल्ड गुड्स ऑफ रुपीज 20,000 ऍट द रेट 10% ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे, असं तुम्हाला व्यवहार दिलाय की आपण काय केलं, 20,000चा माल विकला बाळांनो. ठीक आहे, 20,000चा माल विकला आणि माल विकताना तो कसा विकला, तर तो 10% ट्रेड डिस्काउंट देऊन विकला. अशा स्वरूपाचा जर बाळांनो प्रॉब्लेम आला तर पहिल्यांदा आपण काय करायचं, एक कॅल्क्युलेशन करायचं. पहिली गोष्ट बघा की यातला डिस्काउंट किती आहे मला फाइंड आउट करायचा आहे. 20,000च्या 10% डिस्काउंट किती आहे मला फाइंड आउट करायचा आहे. आता सध्या ट्रॅडिशनल मेथड बघूया, शॉर्टकट पण तुम्हाला परत शिकवतो. 20,000च्या 10% कसे काढणार तुम्ही, तर सिंपल आहे, 20,000 गुणिले 10 भागिले 100 करणार. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल या 2 शून्याला ही 2 शून्य गेली, हे बघा किती राहते, 200 गुणिले 10 म्हणजे आता हा डिस्काउंट आला किती, 2,000. ठीक आहे, 2,000 काय, हा 2,000 काय मिळाला तुम्हाला, तर हा 2,000 तुम्हाला मिळालाय डिस्काउंट. बरोबर आहे, हा 2,000 काय आहे, हा 2,000 तुमचा डिस्काउंट आहे. आता हा डिस्काउंट तुम्ही वजा करणार, म्हणजे ऍक्च्युली सेल किती, म्हणजे विक्री कितीला झाली. फॉर एक्झाम्पल बघा, विक्री किंमत म्हणजे किती तुम्हाला बघायची आहे, तर विक्री किंमत तुम्हाला कशी मिळेल, तर फॉर एक्झाम्पल 20,000चा माल होता, त्या 20,000च्या मालाला 2,000चा डिस्काउंट देऊन विकला, तर मग मुळात विक्री बाळांनो कितीची झाली, 18,000ची. म्हणजे आपल्याला यात मिळणार किती रुपये, तर 18,000 रुपये. ठीक आहे, हे समजते तुम्हाला. बघा, 20,000वर 10% आपण डिस्काउंट काढला, तो डिस्काउंट तुम्हाला मिळाला किती, तो डिस्काउंट आहे 2,000. मग इथं आपण काय केलं, विक्री किंमत फाइंड आउट करतोय. तर विक्री किंमत कशी येते, तर सिंपल आहे की 20,000चा माल आहे, त्यावर 2,000 डिस्काउंट आहे, 20,000 2,000 वजा होणार, पैसे मिळताना आपल्याला किती मिळणार, 18,000 मिळणार. आता इथं बाळांनो बघा की ह्या व्यवहारामध्ये कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत. ठीक आहे, हा जो व्यवहार आहे यात कोणते दोन अकाउंट इन्व्हॉल्व आहेत, एक तर माल विकलाय त्यामुळे सेल्स अकाउंट असणार आहे. बरोबर, एक तर तुम्ही माल विकला त्यामुळे अकाउंट कुठला असणार, सेल्स अकाउंट असणार. आणि दुसरी गोष्ट, हा माल रोखीनं विकलाय, आपण उधारीवर वगैरे काय विकलेलं नाहीये, म्हणून आपल्याला इथं काय मिळणार, पैसे मिळणार. ठीक आहे, इथं आपल्याला पैसे मिळणार. ही दोन अकाउंट आहेत, इथं सेल्स अकाउंट आणि कॅश अकाउंट. आता यातला कुठला बेनिफिट तुम्हाला मिळतो आणि कुठला बेनिफिट आपल्याकडनं जातो, एक तर माल विकतोय त्यामुळे आपल्याला कॅश मिळणार. ओके, आणि इथं आपल्याकडनं दुकानातला माल काय होणार आहे, बाहेर जाणार आहे, त्यामुळे एंट्री काय येईल याची, तर एंट्री या पद्धतीने येणार. कॅश जो बेनिफिट मिळाला त्याला डेबिट, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, कॅश अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. अमाऊंट रेकॉर्ड करताना कुठली, तर मेन अमाऊंट. आता मेन अमाऊंट म्हणजे ऍक्च्युली किती रुपये मिळणार आहे ती अमाऊंट, 18,000 दोन्ही बाजूला. आणि याचं नॅरेशन या पद्धतीनं, बिंग गुड्स सोल्ड
ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे, इथं जरा नॅरेशन मध्ये इन्फॉर्मेशन आपण जास्त लिहिले की हा माल कसा विकला, तर हा माल आपण विकला 10% ट्रेड डिस्काउंट देऊन. तर या पद्धतीने बाळांनो ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होतो. ठीक आहे, या पद्धतीनं ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड होतो. ट्रेड डिस्काउंट रेकॉर्ड करत असताना पहिल्यांदा तुम्हाला इथं काय करायचंय, तर पहिल्यांदा तुम्हाला इथं एक छोटं कॅल्क्युलेशन करायचंय की नेमका डिस्काउंट किती आहे. तो डिस्काउंट काय करायचा, मूळ किंमत जी आहे त्यातनं वजा करायचा आहे, सो दॅट तुम्हाला हे तिथं मिळून जाईल. ओके, सो हे एक एक्झाम्पल झालं. लगेचच बघूया अजून एखादं दुसरं एक्झाम्पल जरा असं अजून तुम्हाला बेटर समजण्यासाठी. लेट से आता परचेसचं बघूया. इथं म्हणूया आपण परचेस्ड गुड्स ऑफ ₹50,000 ऍट द रेट 5% ट्रेड डिस्काउंट. ओके, परचेस्ड गुड्स ऑफ ₹50,000 ऍट 5% ट्रेड डिस्काउंट. मी काय तुम्हाला आता बोललो की पहिला कॅल्क्युलेशन करा, डिस्काउंट किती आहे तो कॅल्क्युलेट करा. आता डिस्काउंट किती आहे, तर बघा 50,000चा माल आहे, याच्यावर किती रे, तर याच्यावर आहे 5% डिस्काउंट. ठीक आहे, आता याच्या 5% कसे काढणार, तर या 2 शून्याला हे 2 शून्य गेली, 5 आले किती 25, आणि हे 2 शून्य म्हणजे इथं डिस्काउंट किती झाला 2,500. बरोबर. मग आता विक्री किंमत किती असेल आमची, तर बेसिकली माल होता आमचा 50,000चा. ठीक आहे, त्यातनं आम्ही डिस्काउंट वजा केला 2,500. ठीक आहे, 50 मधनं 2 गेले, 50 मधनं 2 गेले 48, त्यातनं 500 गेले, इथं राहिले किती 47,500. ठीक आहे, विक्री किंमत किती झाली आपली, तर ती झाली आपली 47,500. आता मला सांगा की या अकाउंट मध्ये, या व्यवहारात कुठले 2 अकाउंट आहेत. एक तर खरेदी आहे, त्यामुळे पहिलं अकाउंट जे असणार आहे दॅट इज युअर परचेस अकाउंट. ठीक आहे, पहिला अकाउंट आहे ते परचेस अकाउंट असणार बेसिकली. आणि आता ही रोखीची आहे खरेदी, त्यामुळे दुसरा अकाउंट कुठला असणार आहे, तर दुसरा अकाउंट असणार आहे कॅश अकाउंट. कुठला बेनिफिट मिळाला, कुठला बेनिफिट आपण दिला, तर एकतर खरेदी केली, कॅश तर आपल्याकडून गेली, त्या बदल्यात खरेदीचा बेनिफिट आपल्याला मिळाला. ठीक आहे, जो बेनिफिट मिळाला त्याला डेबिट देऊया, त्यानुसार इथे एंट्री काय होणार मग, तर एंट्री या पद्धतीनं परचेस अकाउंटला डेबिट द्यावं लागेल टू कॅश अकाउंट. ठीक आहे, टू कॅश अकाउंट. किती रुपये मेन तुमची आहे या ट्रान्झॅक्शनची अमाऊंट, तर ही आहे तुमची 47,500. ठीक आहे, 47,500. तर हे 47,500 दोन्ही बाजूला, आणि याला नॅरेशन काय, तर बिंग गुड्स परचेस्ड. फक्त डिस्काउंट कमी करायचा आहे, एंट्री तर माग जी करत होतो ती सेमच आहे. बिंग गुड्स परचेस्ड ऍट द रेट, याला म्हणूया 5% ट्रेड डिस्काउंट. ठीक आहे, 5% ट्रेड डिस्काउंट. सो मित्रांनो, हे 2 एक्झाम्पल्स एकदम बेसिक लेवलचे घेतलेत आपण. हे समजलेत का तुम्हाला, एकदा मला सांगा. जर समजले असतील तर लिहून घ्या, सो दॅट मी तुम्हाला 1 बाय 1 दाखवतो. बोला एकदा. हा जो आत्ता बघितला एक्झाम्पल, तो होता कुठल्या, म्हणजे हा कशाचा एक्झाम्पल आपण बघितला आता, तर हे बाळांनो आपण बघतोय हे ट्रेड डिस्काउंटचं एक्झाम्पल. ओके, आता याच्या अगेन्स्ट आपल्याला बघायचंय दुसरं जे आहे कॅश डिस्काउंट. आता कॅश डिस्काउंट नेमका कसा असतो. ठीक आहे, तर आता बघा मी तुम्हाला कॅश डिस्काउंटचं एक्झाम्पल देतो. आता कॅश डिस्काउंटचं एक्झाम्पल बघण्यासाठी आपल्याला 2 जर्नल एंट्रीज बघाव्या लागतील. ठीक आहे, 2 जर्नल एंट्रीज यासाठी बघाव्या लागतील. पहिले एक एक्झाम्पल आपण घेऊया की यामध्ये बघा, पहिल्या एक्झाम्पल मध्ये काय आहे की आपण असं म्हणू सोल्ड गुड्स टू रोहित. ठीक आहे, सोल्ड गुड्स टू रोहित ₹10,000 ऑन क्रेडिट. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे की रोहित नावाच्या व्यक्तीला तुम्ही काय केलं, 10,000चा माल विकला, आणि माल विकताना कसा रे विकलाय, तर तो उधारीवर विकलाय. ठीक आहे, तो काय केला तुम्ही, उधारीवर विकला. आणि आता याच्या अगेन्स्ट तुम्हाला दुसरा एक व्यवहार देतो इथं खाली, की आता काय कळतं की आपण बाबांनो रोहितला 10,000चा माल उधारीवर विकलाय. याच्या अगेन्स्ट आपण काय म्हणूया, रिसिव्ड ₹9,000 ऍज ए फुल सेटलमेंट फ्रॉम रोहित रिसिव्ड 9,000 ऍज अ फुल सेटलमेंट फ्रॉम रोहित. ठीक आहे, इथपर्यंत हरकत नाही. चलो, सो आता काय झालं बघा, पहिली गोष्ट
रोहितला 10,000चा माल विकला, ही पहिली गोष्ट आहे. आणि या 10,000ची रोहित उधारी म्हणजे आपल्याला देणार होता, त्या 10,000च्या अगेन्स्ट त्यानं परतफेड करताना किती रुपयाची परतफेड केली रे? तर 9,000ची. ठीक आहे. बघा, विकताना माल 10,000चा विकला, पैसे मिळताना 9,000 मिळाले. म्हणजे यातला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स दॅट इज युअर कॅश डिस्काउंट. ठीक आहे, तुम्हाला समजते का? बघा, की यातला जो डिफरन्स आहे तो काय आहे? कॅश डिस्काउंट. ऍक्च्युली त्याला माल कितीचा विकलाय? 10,000चा. म्हणजे त्यानं पैसे किती दिले पाहिजेत? 10,000 दिले पाहिजेत. पण तो 10,000 न देता तो देताना किती देतो रे? 9 देतो. तर यातला जो डिफरन्स आहे याला म्हणतात कॅश डिस्काउंट. आणि कॅश डिस्काउंट कसा रेकॉर्ड होतो बघा. आता पहिली गोष्ट, हे जे विक्रीचं ट्रान्झॅक्शन आहे हे वाला रेकॉर्ड करूया. बघा, आता हे विक्रीचं ट्रान्झॅक्शन आहे, यात कोणते दोन अकाउंट असतील? तर एक तर माल विकला म्हणल्यावर सेल्स अकाउंट असेल, आणि हा उधारीवर विकलाय, मग आपण नाव बघतो कोणाचं आहे, ते कोणाचं नाव आहे इथं? रोहित. म्हणजे यात कुठले अकाउंट आहेत पहिल्या या जर्नल एंट्रीमध्ये? तर एक तर इथं आहे सेल्स अकाउंट. ठीक आहे, एक आहे सेल्स अकाउंट, दुसरं आहे रोहित अकाउंट. काय बेनिफिट मिळाला आणि आपण काय बेनिफिट तिथं दिला? तर एक तर आपल्याकडून माल गेला, हा बेनिफिट आपण दिला. त्याच्या बदल्यात रोहित आपल्याला पैसे देणं लागतो, हा बेनिफिट आपल्याला मिळाला. ओके, सो एंट्री काय होणार याची? तर रेग्युलर एंट्री होणार या पद्धतीनं: रोहित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. ठीक आहे, रोहित अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. किती रुपयाचा माल विकला? तर 10,000चा विकला. ठीक आहे, 10,000 रुपये दोन्ही बाजूला लिहा. याला नॅरेशन बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. ठीक आहे, बिंग गुड्स सोल्ड ऑन क्रेडिट. तर ही झाली आपली पहिल्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री. ओके, ही झाली पहिल्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री. आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ते पैसे मिळाले तर तिथं कशी एंट्री तिथं होईल बाळांनो. ठीक आहे, इथं पैसे मिळाले तर ही एंट्री कशी होईल? तर बाळांनो बघा, एक तर काय झालं, रिसिव्ड 9,000 म्हणजे पैसे मिळालेत. या ट्रान्झॅक्शन मध्ये कुठल्या अकाउंट्स आहेत बघूया. पैसे मिळालेत बाळांनो. पैसे मिळाले म्हणल्यावर यामध्ये कुठले अकाउंट असणार? तर एक तर पैसे मिळाले म्हणल्यावर कॅश अकाउंट असणार. कुणाकडनं मिळाले हे पैसे? हे रोहित कडनं मिळाले, त्यामुळे दुसरा अकाउंट असणार आहे रोहित अकाउंट. ठीक आहे, रोहित अकाउंट. आणि यातच बाळांनो तिसरं एक अकाउंट आहे जे आहे डिस्काउंट अकाउंट. आता ते डायरेक्टली कसं आहे तुम्हाला दाखवतो. पहिली गोष्ट बघा, या कॅश आणि रोहित मध्ये काय मिळालं काय गेलं? जो बेनिफिट मिळाला त्याला डेबिट देतो. एक तर पैसे मिळालेत. ठीक आहे, कशाच्या बदल्यात? रोहितची उधारी जी आहे ती वसूल झाली त्या बदल्यात. मग ही एंट्री कशी होते जरा बघा. एक तर पैसे मिळाले, त्यामुळे याला आपण म्हणायचं पहिल्यांदा कॅश अकाउंटला द्यायचं डेबिट. कॅश अकाउंटला द्यायचं इथं डेबिट. पहिली गोष्ट, किती रुपये मिळाले तुम्हाला? 9,000. ठीक आहे, किती रुपये मिळाले? तर इथं बघा लिहिलेलं आहे की आपल्याला त्यानं किती रुपये दिलेत. तर आपल्याला त्यानं काय केलं? इथं 9,000 रुपये दिलेले आहेत, बरोबर. तर हे आपण लिहिले कॅश अकाउंट डेबिट 9,000. पॉईंट नंबर 1. आता इथे एक ओळ जागा सोडून लिहू परत. टू रोहित अकाउंट, हे कुणाकडनं मिळाले? ते म्हणजे काय बेनिफिट दिला? तर रोहित. मग इथं ऍक्च्युली येणं किती होतं त्याचं? 10,000 रुपये. ठीक आहे, ऍक्च्युली त्याचं येणं किती होतं? 10,000. आता या दोघांमधला डिफरन्स जो आहे तो आहे 1,000चा आणि तो इथं येणार. याला म्हणतात बाळांनो डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. याला म्हणतात डिस्काउंट अलाउड अकाउंट डेबिट. म्हणजे इथं डेबिटचे 2 पॉइंट आलेले आहेत. एक तर कॅशला आणि डिस्काउंटला डेबिट आहे आणि रोहितला इथं क्रेडिट आहे. मग इथं म्हणायचं आपल्याला नॅरेशन मध्ये बिंग कॅश रिसिव्ड फ्रॉम रोहित आफ्टर अलाविंग ए डिस्काउंट. ठीक आहे, आफ्टर अलाविंग ए डिस्काउंट. आता हे डिस्काउंटचं जे गणित आहे हे कॅश डिस्काउंट आहे, हा रेकॉर्ड केला जातो. म्हणजे बघा, इथं कॅश डिस्काउंट हा असा रेकॉर्ड केला जातो, इथं डिस्काउंट असा शब्द येतो. ठीक आहे, म्हणजे इथं आपण बघितलं कसं होतं, कॅश डिस्काउंट हा रेकॉर्ड केला जातो, हा रेकॉर्ड होतो. सो बघा, हा कॅश डिस्काउंट इथं असा रेकॉर्ड होतो. आणि इथं आपण काय बघितलेलं की हा जो ट्रेड डिस्काउंट आहे याला आपण वेगळं रेकॉर्ड करत नाही. मग या एंट्रीज मध्ये बघा, कुठं तुम्हाला इथं डिस्काउंटचं शब्द दिसला का? तर हा दिसला नाही. तर हा दोघांमध्ये डिफरन्स आहे. आता एंट्रीमध्ये थोडंसं तुम्हाला कन्फ्युजन असेल की एंट्री ही नेमकी सर कशी केली, कळालं नाही, 2 डेबिट कसे आले वगैरे. तर या स्वरूपाच्या ज्या एंट्रीज आहेत बाळांनो, ठीक आहे, या आपल्याला एक 5, 6, 10 एंट्री कराव्या लागतील. थोडंसं एक 5%, 10% भाग पहिल्यांदा कळेल, तसं पुढं जात जात हळूहळू आपल्याला ते समजत जाईल. एका गो मध्ये सगळ्याच गोष्टी समजणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय करावं लागेल, थोडंसं बाळांनो याला
समजून घ्यायला वेळ द्यावा लागेल, ट्रान्झॅक्शन इथं व्हावी लागतील. तर एवढा पॉइंट आहे, एवढा लिहून घ्या, किंवा वेळ थोडा कमी आहे, स्क्रीनशॉट सगळ्यांनी काढून घ्या आणि नंतर तुम्ही लिहा. याचा स्क्रीनशॉट फक्त काढून घ्या, नंतर तुम्ही लिहा. काही कळालं नसेल तर आपण जरा त्याच्यावर डिस्कशन जरा असं करूया. सो लिहायपेक्षा आपण त्याला वेळ देऊया. बोला जरा.